रायगडच्या डोंगरदऱ्यात वसलेल्या तळा तालुक्यात महसूल विभागाने अढळपत प्राप्त केलेल्या एका अशा किमयेचा पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत, जो पाहून कायद्याचे रक्षकही थक्क होतील। जिथे सामान्य शेतकरी आपल्या सातबारावरील एका साध्या दुरुस्तीसाठी मृगजळामागे धावणाऱ्या हरिणासारखा या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे मारतोय, तिथेच नियमांच्या चौकटीला हरताळ फासून दाखवलेली ही प्रशासकीय तत्परता नेमकी कोणासाठी? विस्टा न्यूजच्या हाती लागलेल्या माहितीच्या अधिकारातील पुराव्यांनी आज तळा महसूल विभागाचा हा पांढरा शुभ्र कारभार वेशीवर टांगला आहे। पहा हा विशेष रिपोर्ट। हे आहेत ते कागदपत्रे ज्यांनी तळा महसूल विभागाच्या कार्यपद्धतीची झोप उडवली आहे। मौजे कासेखोल येथील सर्वे नंबर 11/6 आणि सर्वे नंबर 11/15 या जमिनींवरील गौण खनिज म्हणजे जांभा दगड उत्खनन परवाने म्हणजे जणू प्रशासनाने केलेली अंशांश खैरात आहे। जमीन सामायिक आहे, तब्बल 7 मालकांची नावे त्यावर कोरलेली आहेत। पण प्रशासनावर नेमकी कोणाची कृपादृष्टी झाली की इतर 6 मालकांच्या हक्कांचा बळी देऊन केवळ एकाच पत्रावर हे परवान्यांचे महासत्र सुरू झाले। सामायिक जमिनीवर अशा प्रकारे एकाधिकारशाही गाजवायला प्रशासनाने मुभा दिलीच कशी, हा प्रश्न आता महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत। या प्रकरणातील सर्वात मोठे गौड बंगाल म्हणजे क्षेत्राचा झालेला हा अजब फेरफार। सर्वे नंबर 11/6 मध्ये केवळ 10 गुंठ्यांची 300 ब्रास जांभा दगड खाण्यासाठी मागणी असताना चक्क 2.20 हेक्टर म्हणजेच 5.5 एकर रान खोदायला मोकळे करून दिले। तर सर्वे नंबर 11/15 मध्ये 40 गुंठ्यांच्या 400 ब्रास मागणीवर 1.10 हेक्टर म्हणजे जवळपास 3 एकरची मेहरबानी दाखवण्यात आली। 300 आणि 400 ब्रासच्या नावाखाली संपूर्ण डोंगर पोखरण्यासाठी दिलेले हे अघोषित लायसन्स नाही का? लोकशाहीत ग्रामपंचायत ही गावाचा कणा असते, पण या प्रकरणात त्या कण्यालाच बासनात गुंडाळले गेले आहे। पंचनाम्यात ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला नाही असे स्पष्ट नमूद असताना तत्कालीन तहसीलदार स्वाती पाटील यांच्या लेखणीने या परवान्यांवर स्वाक्षरीची मोहर कशी उमटवली? जिथे फायदा तिथे जाणारे हे शासकीय अधिकारी आता जनतेच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? धक्कादायक बाब म्हणजे विस्टा न्यूजने जेव्हा माहितीच्या अधिकारात दंडात्मक कारवाई वसुली आणि दोषी अधिकाऱ्यांची नावे विचारली तेव्हा प्रशासनाकडून ती माहिती देण्यात आली नाही, पण तहसीलदार यांना यावर विचारल्यावर आम्ही कारवाई केली असं त्यांच्या बोलण्यातून आलं। पण मग आरटीआयच्या अधिकृत उत्तरात माहिती निरंक दाखवली आणि पत्रकार विचारणा करायला गेल्यावर ना तारीख, ना जावक क्रमांक, ना दंडाचा आकडा असलेले एक मोघम पत्र हातात टेकवायचे, हा कोणता पारदर्शक कारभार? व्हिजिट डायरी आणि मोजमाप अहवाल आजही फाईलमध्ये कोरेच का आहेत? तहसीलदार कॅमेरासमोर बाईट द्यायला का कचरत आहेत? हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकारांचा केलेला अतिरेकी वापर आहे की जाणीवपूर्वक केलेली अनियमितता? शरणप्पा आणि शिवराय बडगीर बंधूंवर झालेली ही कृपेची बरसात पाहता सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करावी? तळा तालुक्यात महसूल विभागाचा हा जो कारभार उघड झालाय तो फक्त ट्रेलर आहे, अख्खा पिक्चर अजून बाकी आहे। आता प्रश्न हाच आहे की या अजब खेळाचे सूत्रधार तहसीलदार स्वाती पाटील, संबंधित तलाठी आणि लाभार्थी यांची जिल्हाधिकारी स्तरावर सखोल चौकशी होणार का, की ही फाईलही धूळ खात पडणार, हे पाहणं आता महत्त्वाचे ठरेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।